कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक। अलिबाग तालुक्यातील किहिम येथे बुधवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आलेल्या अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने घरावरील शेडचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याची माहिती किहिम सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व सर्वतोपरी सहकार्य करण्याचा दिलासा दिला। किहिम येथील काशीनाथ सदाशिव सुर्वे यांच्या घरावरील लोखंडी अँगल व त्यावर सिमेंट पत्रे अशी बांधलेली शेड होती। बुधवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 4च्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने या शेडवरील लोखंडी अँगल व पत्रे उडून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली। सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही। सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी करून सुर्वे कुटुंबाला मोठा दिलासा दिला व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। तसेच सरपंच पिंट्या गायकवाड यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अजून कोणाचे नुकसान झाले असल्यास किहिम ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा अशी विनंती केली आहे। या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे। तसेच पावसामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाल्याने या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे।